कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संदर्भ सेवा रुग्णालयाच्या बाजूला कोविड रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे। येथे 30 अतिदक्षता तर 70 संशयित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या असून कुठल्याही आपात परिस्थितीमध्ये सुसज्ज असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले। कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अमरावती येथील विभागीय संदर्भ रुग्णालयामध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय स्थापन करण्यात आलेले आहे। त्यासाठी सुमारे 100 आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचा स्टाफ सुद्धा नियुक्त करण्यात आलेला आहे। विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध सूचना दिल्या। अमरावतीमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही, तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहे। त्यानुसार विभागीय संदर्भ रुग्णालय हे रुग्णालय स्थापित झालेले आहे। त्यासाठी 100 डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या सर्व स्टाफचा रुग्णालयाच्या परिसरामधील वसतिगृहामध्येच निवास असणार आहे। 10 दिवसांसाठी हा स्टाफ नियुक्त असेल। त्यानंतर या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल। त्यानंतर आवश्यकता भासल्यास नवा स्टाफ नियुक्त होईल। सर्वांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी साधन सामग्री उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या तरी अमरावती शहरामध्ये म्हणा किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये जरी एकही रुग्ण आढळलेला नाही, तरी शासनाने खबरदारीचे उपाय म्हणून अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीच्या बाजूला असलेले आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला जो सेकंड फेज सुपर स्पेशालिटी संदर्भ सेवा रुग्णालयाचा होता, त्या ठिकाणी अद्ययावत अशा ICUची इथे हे करण्यात आलेली आहे, निर्मिती करण्यात आलेली आहे। सुमारे 15 बेडचा हा ICU क्रमांक 1 आणि असाच 15 बेडचा ICU क्रमांक 2 सुद्धा या सुपर स्पेशालिटीमध्ये करण्यात आलेला आहे। सोबतच एक याच्या खाली सुद्धा दुसऱ्या माळ्यावरती विलगीकरण कक्ष सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। विलगीकरण बेड सुद्धा तिथे ठेवण्यात आलेले आहे। सुमारे 50 बेडचं हे हॉस्पिटल संपूर्णपणे सज्ज झालेलं आहे। सर्वसामान्य रुग्णांसाठी 70 बेड आणि ICU 30 असे एकूण 100 बेडचं हे हॉस्पिटल संदर्भ सेवा रुग्णालयाच्या बाजूला असलेलं कोविड-19 याच्यासाठी संपूर्णपणे सज्ज करण्यात आलेलं आहे। या रुग्णालयामध्ये नियुक्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत। या रुग्णालयाच्या तळमजल्यावर नोंदणी विभाग तयार करण्यात आलेला आहे। पहिल्या मजल्यावर कोविड-19 संशयित तपासणी व विलगीकरण कक्ष 1 आणि 2 तसेच दुसऱ्या मजल्यावर रुग्ण कक्ष करण्यात आलेला आहे। चौथ्या मजल्यावरती ICU कक्ष 1 व 2 निर्माण करण्यात आलेला आहे। हे रुग्णालय 100 खाटांचे आहे। त्यातील 60 खाटा ह्या पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तर 40 खाटा ह्या संशयित रुग्णांसाठी असणार आहेत। डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी वर्ग निष्ठापूर्वक सेवा बजावित आहेत। या काळामध्ये जागरूक राहून स्वतःचीही काळजी घ्यावी। कुठलीही अडचण आल्यास तात्काळ कळवावे। साधन सामग्री व औषध साठा हा सुसज्ज ठेवावा। शिफ्ट वाईज अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कार्यवाही करावी आदी निर्देश यावेळी देण्यात आले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम, डॉक्टर श्रीकांत महल्ले, डॉक्टर तुळशीदास भिलावेकर, डॉक्टर प्रशांत घोडाम यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिचारिका, सुरक्षा रक्षक आदी यावेळी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।